नमस्कार. तर पिंगा गो पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मिठू खूपच चिडलेली असते आणि ती श्वेताला सांगत असते की सेटवर तिच्यावरती चोरीचा आळ घेतलेला असतो आणि ती श्वेताला सांगत असते की ज्या डेली सोपमध्ये मी हिरोईनच्या कॉलेज फ्रेंडचा रोल करते ना, त्याच डेली सोपची हिरोईन आहे देविका भगनानी. आज मेकअप रूम अवेलेबल नव्हती म्हणून मी तिच्या मेकअप रूममध्ये मेकअप केला आणि तिने अर्ध्या तासात अख्ख्या सेटवर बोंबाबोंब केली. तिचे 4,000 चोरीला गेले म्हणून आणि सगळ्यांसमोर ती मला म्हणाली की ए लडकी चोर है. तेव्हा श्वेता खूप शॉक होते आणि मिठूला विचारते की काय, आणि तू काहीच बोलली नाहीस, ऐकून घेतलंस, थोबाड फोडायचं ना तिचं. तेव्हा मिठू इमोशनल होत म्हणते की ती खूप मोठी हिरोईन आहे ग, मला कोण विचारतंय. तेव्हा श्वेता चिडत म्हणते की ती असेल तिच्या घरची, खोटा आरोप देवाने जरी केला ना मिठू तरी सहन करायचा नसतो. तेव्हा मिठू म्हणते की नाही ग, जाऊ दे. तेव्हा श्वेता म्हणते की जाऊ दे काय जाऊ दे वगैरे नाही या, आणि म्हणते की चल आत्ताच्या आत्ता जाऊया आणि तिच्या कानाखाली जाळ काढून येऊया, तिला कळू दे की तिने काय केले, उठ उठ, असं रडत बसू नको, चल उठ, असं म्हणून ती मिठूला चल म्हणून आग्रह करायला लागते. तेव्हा मिठू म्हणते की अगं तुला कळत कसं नाही आहे, मी ना एक स्ट्रगलर आहे आणि ही छोटी मोठी कामं मिळतात ना मला, ती कामं मिळणं पण बंद होईल माझं जर मी यांच्यासोबत पंगे घेतले ना. यांची ना लॉबी असते, त्यांनी ठरवलं ना तर माझं संपूर्ण करिअरची वाट लावू शकतात ते, आणि तुला खरं सांगू का, इट्स पार्ट ऑफ द गेम. तेव्हा श्वेता विचारते की म्हणजे. यावर मिठू सांगते की प्रत्येक स्ट्रगल करणाऱ्याला ना यातून जावंच लागतं. तेव्हा श्वेता म्हणते की असं कुठेही लिखित नियम नसतो मिठू. मिठू खूपच इमोशनल झालेली असते आणि ती म्हणते की ते सगळं जाऊ दे ग, मला सांग की तुला पण वाटतं का गं की मी चोरी केली असेल. तेव्हा श्वेता मिठूला समजावत म्हणते की अगं मिठू, वेडी का आहेस का तू, ऐक माझं, आज जर तू अशी गप्प बसलीस ना तर त्यांना असं वाटेल की ही मुलगी गप्पच बसते, तर त्यांना सवय लागेल त्याची. आता त्यांनी तुला कसं वागवायचं हे तू ठरवायचं, त्यांनी नाही, कळतंय का. तेव्हा मिठू थोडीशी विचारात पडते. तेव्हा श्वेता तिला म्हणते की चल हातपाय तोंड धुऊ आता आणि तोच विचार करत नको बसूस, काहीतरी काम कर, चल मला काय हवं आहे ना ते बाजारातून आणून दे, जा आता. तर यानंतर आपण इकडे पाहतो की अजित आणि प्रेरणा बोलत असतात. अजित प्रेरणाचा हात हातात घेत प्रेरणाला म्हणतो की छान दिसतेस आज. तेव्हा प्रेरणा थोडीशी लाजते. तेव्हा अजित म्हणतो की म्हणजे नेहमी छानच दिसतेस तू, पण आज जरा जास्त छान दिसते. तेव्हा प्रेरणा लाजून हसत म्हणते की थँक्स, आणि म्हणते की मी काय म्हणते, आपण हा गेम खेळूया का आज. तेव्हा अजित थोडासा अडखळत म्हणतो की खेळूया, पण आज आणखी. तेव्हा प्रेरणा अजितला थांबवत म्हणते की नाही, माझं ठरलंय, आज काही झालं ना तरी सुखाची प्यादी तुमच्याही घरी यायलाच हवीत. तेव्हा अजित म्हणतो की तू लग्नाला होकार दिल्यापासून घरात फक्त सुखाची प्यादीच काय, सगळं घर आनंदी होऊन गेले. तेव्हा प्रेरणा खूप खुश होते आणि म्हणते की चला ना, चला आपण खेळूया ना गेम. आता प्रेरणा उठते तितक्या तिथे एक कपल येतं. प्रेरणा आणि अजित त्या दोघांकडेही बघायला लागतात. आता तो मुलगा त्या मुलीला सगळ्यांसमोर प्रपोज करतो. तेव्हा प्रेरणा खूप कौतुकाने त्यांच्याकडे बघत असते. अजितसुद्धा त्या दोघांकडे बघत असतो. आता प्रेरणा त्या दोघांकडे बघून स्वप्नात हरवून जाते आणि तिला भास होतो की अजितसुद्धा तिला प्रपोज करतोय आणि तो म्हणतोय की माझ्याशी लग्न करशील. रोज सकाळी उठल्या स्वयंपाकघरातील लगबग पाहायची आहे मला, पूजा करताना, स्वयंपाक करताना, वैतागल्यावर चिडल्यावर, इतकंच काय तर भाजी आणि मासळीसाठी घासाघीस करताना तू कशी दिसतेस ते पाहायचं आहे मला, आणि सगळ्यात महत्त्वाचं, आयुष्यभर तुझ्या हातचं सुरमईचं कालवण खायचं आहे मला, डब्यातलं नाही हा तर तू वाढलेल्या ताटातलं. लग्न करशील माझ्याशी. आता अचानक टाळ्यांचा आवाज येऊ लागतो. तेव्हा प्रेरणा भानात येते. अजित प्रेरणाला विचारतो की प्रेरणा अगं कुठे हरवलेस. तेव्हा प्रेरणा हसायला लागते आणि म्हणते की नाही, काही नाही. तेव्हा अजित विचारतो की चल खेळूया ना. मग प्रेरणा म्हणते की हो. आता ते कपल प्रेरणा आणि अजित जवळ येतं आणि ते दोघेही म्हणतात की हॅलो सर, हॅलो मॅम, तुम्ही दोघांनीही आमच्या लग्नाला नक्की यायचा. तेव्हा प्रेरणा खुश होऊन म्हणते की आम्ही, तुम्ही ओळखता आम्हाला. तसं नाही, म्हणजे अभिनंदन, पण असं अचानक आम्ही तुमच्या लग्नाला कसे येणार. तेव्हा ती मुलगी म्हणते की अहो अजित सरांमुळेच तर आमची लव्ह स्टोरी सक्सेसफुल झाली आहे ना. तेव्हा प्रेरणा आश्चर्याने विचारते की म्हणजे. तेव्हा तो मुलगा सांगतो की अहो म्हणजे केतकी तिच्या फ्रेंड्ससोबत याच कॅफेमध्ये यायची आणि जेव्हा ती इथे यायची ना तेव्हा तिच्याकडे मी टक लावून पाहत बसायचो. कधी तिच्याजवळ बोलायची हिंमत नाही झाली,
तेव्हा सरांनी मला खूप इन्करेज केलं तिच्याशी प्रेमळपणाने बोलण्यासाठी। तेव्हा प्रेरणा खूप खुश होते आणि अजितकडे बघायला लागते। तेव्हा अजित अडखळ सांगतो की अगं ते नाही म्हणजे यायचं इथे मग असंच। तेव्हा तो मुलगा म्हणतो की नाही सरा, अहो तुम्ही या कॅफेचे ऑनर आहात, हे विसरून तुम्ही आमच्या लव्ह स्टोरीमध्ये इन्क्लूड झालात। हे ऐकून प्रेरणा खूप शॉक होते आणि तिला काहीच समजत नाही आणि ती अजितकडे बघायला लागते। अजित मात्र खूपच घाबरलेला असतो आणि तो अडखळत त्या कपलला म्हणतो की तुम्ही आता थँक्स म्हणाला आहात ना। तेव्हा ती मुलगी म्हणजेच केतकी म्हणते की थँक्स तर मलाच म्हणायचं आहे सर तुम्हाला, कारण निखिल आणि माझ्यामधील गैरसमज हे सरांनीच दूर केलेत। नाही म्हणजे इतक्या मोठ्या कॅफेचे ओनर असून सुद्धा सर किती डाऊन टू अर्थ आहेत। प्रेरणाला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो। ती खूप शॉक होऊन अजितकडे बघत असते आणि त्या कपलकडे बघत असते। आता तो मुलगा म्हणजेच निखिल म्हणतो की आणि तुला माहिती आहे का केतकी, आणि हा गेमसुद्धा सरांनीच डिझाईन केला आहे आणि तुम्ही दोघांनीसुद्धा लग्नाला यायचं असं म्हणून ते दोघेही तिथून निघून जातात। प्रेरणाला मात्र खूपच मोठा धक्का बसलेला असतो आणि इकडे अजित खूप घाबरलेला असतो। आता अजित प्रेरणाला समजावण्याचा प्रयत्न करणार तितक्यात प्रेरणा अजितला म्हणते की हा कॅफे तुमचा आहे। तेव्हा अजित म्हणतो की हो पण ऐका तर माझं। तेव्हा प्रेरणा रागाने म्हणते की तुम्ही मालक आहात या कॅफेचे। तेव्हा अजित म्हणतो की हो काय झालं माहिती आहे का। तेव्हा प्रेरणा खूप रडायला लागते आणि म्हणते की नाही बरोबर आहे, तुम्ही मालक आहात म्हणूनच तर तुम्हाला या नावाचा अर्थ माहिती आहे, या गेमबद्दल इतकी माहिती आहे। आता अजित प्रेरणाला समजवण्याचा प्रयत्न करत असतो। प्रेरणा म्हणते की इतकी मोठी गोष्ट लपवली तुम्ही माझ्यापासून। अजित म्हणतो की नाही मी लपवली नाही प्रेरणा। आता प्रेरणा ओरडून म्हणते की सांगा ना। प्रेरणा रडत म्हणते की का लपवली, मला का नाही सांगितलं याच्याबद्दल। आणि ती रागाने म्हणते की हे बघा, तुम्ही जे काही वागला आहात ना त्यासाठी स्वामी तुम्हाला कधीच माफ करणार नाहीत, असं म्हणून प्रेरणा रागाने तिथून निघून जाते। अजित तिला समजावण्यासाठी तिच्या पाठीपाठी धावतो। तिकडे वल्लरीच्या सासरी आपण पाहतो की सुमन स्वयंपाक करत असते। तेव्हाच मनोजची आई तिथे येते आणि सुमनकडे बघत म्हणते की वा सुमन, किती आणि काय काय बनवलंयस तू आज, आपल्या घरी काय कोणता सण आहे की काय आज। तेव्हा सुमन सांगते की अगं आत्या सगळं मनाच्या आवडीचं बनवलंय मी आज। तेव्हा मनोजची आई खूप खुश होते आणि म्हणते की तूच असा विचार फक्त तूच करू शकतेस माझ्या मनासाठी। तेव्हा सुमन म्हणते की बघ ना आत्या, आत्ताच कुठे मण्याचा खांदा जरा बरा झाला होता तर गेला लगेच ट्रेन पकडून ठाण्याला, आता प्रवास करून दमेल ना म्हणून म्हटलं की मस्त असं त्याच्या आवडीचं बनवावं। तेव्हा मनोजची आई म्हणते की बघ सुमन, आपला माणूस असला की असं काय काय सुचतं, काम येते का लक्षात तुझ्या काय मी बोलते ते। आणि म्हणते की माझी सुमनसुद्धा माझ्या मण्याच्या प्रेमात पडले असं म्हणून मनोजची आई सुमनला चिडवायला लागते। तेव्हा सुमन लाजायला लागते आणि म्हणते की आत्या तू पण ना काहीतरीच बोलते। आता मनोजची आई सांगते की तू लहानपणी ना सुट्ट्यांमध्ये इकडे यायची ना तेव्हा तू आणि मण्या एकत्र खेळायचे, तेव्हा तुझ्याकडे जे खेळणं असायचं ना तेच माझ्या मण्याला पाहिजे असायचं, मग तो खूप रडायचा, मग माझी सुमन तिचं खेळणं मण्याला द्यायची, मग मण्या खुश व्हायचा आणि मण्या खुश तर माझी सुमनसुद्धा खुश व्हायची आणि अचानकच त्या रडायला लागतात। तेव्हा सुमन आश्चर्याने त्यांच्याकडे बघायला लागते। तेव्हा मनोजची आई म्हणते की मला माफ कर सुमन, तुझ्या बाबतीत खूप चुकीचं वागले मी, माझ्या घरात असा हिरा असताना तो वल्लरी नावाचा दगड त्याच्या गळ्यात घालून दिला मी। तेव्हा सुमन नाराज होत म्हणते की जाऊ दे ग आत्या, आता काय आहे, जे होऊन गेलं ते होऊन गेलं, सोडून दे ना। तेव्हा मनोजची आई म्हणते की अशी कशी सोडून देऊ सांग ना, कशी सोडून देऊ, सोडायला तर तिला लावीन मी आणि माझ्या धाकल्या सुनेचा मान मी तुलाच देईल। तेव्हा सुमन म्हणते की पण आत्या अगं आत्ता तर मण्याचं लग्न झालंय ना। यावर मनोजची आई म्हणते की लग्न कसलं लग्न, मी या लग्नाला लग्न मानतच नाही, नवरा कुठे असोद्याला, बायको कुठे तर तिकडे मुंबईला, अशा संसाराचा उपयोगच काय सांग ना मला। आता बायको असून सुद्धा माझा मण्या एकटाच पडला ना। तितक्यात मनीषा तिथे येते आणि म्हणते की आई अगं मनोज दादा आलाय मुंबईवरून, असं म्हणून मनीषा मनोजसाठी पाणी घेऊन जाणार तितक्यात सुमन मनीषाला थांबवत म्हणते की थांब मी घेऊन जाते, असं म्हणून सुमन मनीषाच्या हातातील पाण्याचा ग्लास घेऊन जाते। तेव्हा मनोजची आई खूप खुश होते आणि मनातच म्हणते की पडली ग पडली, ही पोरगी माझ्या मण्याच्या प्रेमात पडली, आता त्या वल्लरीला कायमची काढून टाकते या घरातून। आता यानंतर इकडे आपण पाहतो की प्रेरणाला खूपच वाईट वाटलेलं असतं आणि ती खूप रडतच घरी जाण्यासाठी निघालेली असते आणि अजित तिच्या पाठी तिला समजावण्यासाठी येत असतो। आता अजित प्रेरणाला म्हणत असतो की प्रेरणा अगं माझा एकदा तरी ऐक, मात्र प्रेरणा काहीच ऐकायला तयार नसते।
असते आणि ती खूप रडत असते आणि म्हणत असते की मला तुमचं काही ऐकायचं नाही आहे. तेव्हा अजित प्रेरणाचा हात पकडतो आणि तिला थांबवतो आणि म्हणतो की अगं माझं एकदा तरी ऐकून घे. आणि हे सर्व समीर सर एका झाडाआडून पाहत असतात. आता अजित म्हणतो की अगं प्रेरणा माझं एकदा ऐकून घे. तेव्हा प्रेरणा म्हणते की अजित ऐकून घेण्यासारखं काही राहिलेलं नाही आहे, आता सोडा मला. तेव्हा अजित म्हणतो की अगं तुझा गैरसमज झाला आहे, ऐकून तरी घे माझं. आता समीर सर तिथे येतात आणि रागाने अजितचा हात झटकतात आणि म्हणतात की 1 मिनिट काय चाललंय तुमचं. तेव्हा प्रेरणा खूप शॉक होऊन समीर सरांकडे बघायला लागते. आता समीर सर अजितवरती ओरडत म्हणतात की काय चाललंय नक्की तुमचं. तेव्हा अजित म्हणतो की आमचं पर्सनल आहे, तुमचं तुम्ही बघा. तेव्हा समीर सर रागाने अजितवरती ओरडत म्हणतात की पर्सनल काय पर्सनल, तिच्या मागे लागलाय तुम्ही. भर रस्त्यात तिचा हात हातात घेऊन तिच्या मनाविरुद्ध स्वतःशी बोलायला भाग पाडताय तुम्ही तिला. तेव्हा अजित रागाने म्हणतो की तुमचा काय संबंध आहे त्याच्याशी, तुम्ही कशाला मध्ये पडताय, सांगितलं ना आमचा पर्सनल मॅटर आहे. तेव्हा समीर सर म्हणतात की काय संबंध, माझा ह्याच्याशी काय संबंध, मी खूप चांगलं ओळखतो हिला आणि माझ्या डोळ्यात देखत तुम्ही हिला त्रास देत असताना मी गप्प बसायचं का. तेव्हा अजित म्हणतो की त्रास देत नाही आहे मी, प्रेरणा आता मलाच भेटायला आली होती. प्रेरणा मात्र खूपच घाबरलेली असते आणि ती समीर सरांकडे आणि अजितकडे बघत असते. आता अजित म्हणतो की तुम्ही तिलाच विचारा ना, उगाच नका आमच्यामध्ये पडू. तेव्हा समीर सर म्हणतात की हे बघा मिस्टर. तेव्हा अजित म्हणतो की अजित नाव आहे माझं. तेव्हा समीर सर म्हणतात की काय ते तुमचं नाव असेल ते, पण तिच्या मनाविरुद्ध तुम्ही तिच्या पाठी लागलेलं मी खपवून घेणार नाही. तेव्हा अजित रागाने म्हणतो की काय करणार तुम्ही, आणि तो प्रेरणाला विचारतो की समीर सर नाही, आणि समीरकडे बघत म्हणतो की तुमचा काय संबंध आहे हिच्याशी, आता तुमच्या ऑफिसमध्ये कामसुद्धा नाही करत ती आता. तेव्हा समीर सर म्हणतात की ओ म्हणजे तुम्हाला सगळंच माहिती आहे तर. तेव्हा अजित म्हणतो की हो सगळंच माहिती आहे मला. प्रेरणा हे सगळं बघून खूपच रडायला लागते. आता अजित म्हणतो की हो तिनेच सांगितलंय मला सगळं आणि तुम्ही आमच्यामध्ये पडू नका. तेव्हा समीर सर म्हणतात की का पडू नको आणि मध्ये पडू नका म्हणजे काय. तेव्हा अजित म्हणतो की तेव्हा आमचं काहीतरी चालू होतं, तुम्ही मध्ये घुसलात. तेव्हा समीर सर म्हणतात की मध्ये घुसला म्हणजे मला खटकलं म्हणून मी आलो, असं म्हणून त्या दोघांचंही खूप भांडण लागतं. तेव्हा प्रेरणा ओरडत म्हणते की थांबा जरा, बस करा हा तमाशा, आपण कुठे आहोत काय बोलतो याचं भान तरी नाहीच आहे दोघांनाही, लोक बघतायत आजूबाजूला. आणि ती समीर सरांकडे बोट करत म्हणते की मला ना तुमच्याशी काहीही बोलायचं नाही आहे. आणि अजितला म्हणते की आणि तुमच्याशी तर त्याहूनही काहीच बोलायचं नाही आहे, पुरे करा हा तमाशा, असं म्हणून प्रेरणा रडत रागाने तिथून निघून जाते. तर आता यानंतर इकडे वल्लरीसुद्धा घरी येत असते आणि मिठूसुद्धा तिथेच असते. तेव्हा मिठूचं लक्ष अचानक वल्लरीकडे जातं. आता ती वल्लरीला आवाज देते तेव्हा वल्लरी मिठूकडे बघायला लागते. आता मिठू वल्लरीजवळ येऊन वल्लरीला विचारते की वल्लरी कुठे अशी चालत चालली आहेस. तेव्हा वल्लरी म्हणते की घरी. तेव्हा मिठू म्हणते की अगं मग ऑटो करायची ना. तेव्हा वल्लरी सांगते की अहो असं रोज रिक्षाने गेले तर महिन्याचा खर्च कसा भागेल. तेव्हा मिठू म्हणते की चल मी पण घरीच चालले, चल स्कूटीवरती जाऊया. तितक्यात वल्लरीला कोणाचा तरी मेसेज येतो. आता व्हिडिओ बघून वल्लरी खूप शॉक होते. तो व्हिडिओ सुमनचा आणि मनोजचा असतो. त्या व्हिडिओमध्ये सुमन मनोजला शर्ट घालत असते. आता हे बघून वल्लरी खूप टेन्शनमध्ये येते. आता मिठू वल्लरीला म्हणते की वल्लरी बस. मात्र वल्लरीचं मिठूकडे अजिबात लक्ष नसतं. तेव्हा मिठू म्हणते की अगं वल्लरी कुठे लक्ष आहे, बस ना. तेव्हा वल्लरी मिठूला हो म्हणते आणि म्हणते की चला. तर इकडे आपण पाहतो की तेजा काहीतरी काम करत असते आणि श्वेताने तिच्यासाठी कॉफी बनवलेली असते आणि ती तेजाला म्हणते की हे घे आज माझ्या हातची कॉफी पिऊन बघ. तेव्हा तेजा खूप खुश होते आणि म्हणते की थँक्यू. तितक्यात डोरबेल वाजते. श्वेता जाऊन दरवाजा उघडते तर प्रेरणा आलेली असते. प्रेरणा खूपच रागात असते आणि ती खूप रडत असते. आता प्रेरणाकडे बघून श्वेता आणि तेजा दोघीही शॉक होतात आणि प्रेरणाला विचारायला लागतात की काय झाले. प्रेरणा मात्र खूपच रडत असते. आता श्वेता विचारते की काय गं काय. तेजासुद्धा म्हणते की अगं सांग ना नक्की काय झाले. मात्र प्रेरणा काहीच बोलत नाही, ती फक्त रडत असते. तेव्हा तेजा म्हणते की प्रेरणा हे बघ तू रडतेस ना तर मला खूप टेन्शन येतंय, काहीच समजत नाही. तू सांगणार आहेस का की काय झालंय, तुझं आणि त्याचं भांडण वगैरे झालंय का, तो काय बोलला का तुला. तेजा म्हणते की जर बोलला असेल ना तर सांगा, जाऊन हाणूया त्याला चांगला. आता मिठू आणि वल्लरीसुद्धा तिथे येतात आणि त्यासुद्धा प्रेरणाकडे आश्चर्याने बघायला लागतात. आता प्रेरणा खूपच रडत असते. आता वल्लरी विचारते की काय हो काय झालं प्रेरणा ताईंना. तेव्हा तेजा म्हणते की काय माहिती काय झाले, सांगतच नाही आहे. वल्लरी
वल्लरी प्रेरणाला विचारते की प्रेरणाताई काय झाले? तेव्हा प्रेरणा रडत सांगायला लागते की अजित आहे ना, त्यांनी खूप मोठी गोष्ट लपवून ठेवली माझ्यापासून. ते ना त्या कॅफेचे मालक आहेत. तेव्हा सर्वजण शॉक होऊन विचारायला लागतात की काय? तेव्हा प्रेरणा सर्वांना घडलेला सगळा प्रकार सांगते. तेजा म्हणते की जनरली उलटं असतं ना, की मुलं स्वतः फाटके असतात पण सांगताना सांगतात की आम्ही किती मालदार आहोत. मिठू म्हणते की मुलं काय, मुली अशा वागतात. तेजा म्हणते की पण मला एक कळत नाही की त्याने हे का लपवून ठेवलं की तो त्या कॅफेचा मालक आहे म्हणून. आता वल्लरी म्हणते की अहो त्यामध्ये काहीतरी कारण असेल ना, असंच कोणीही एवढी मोठी गोष्ट का लपवून ठेवेन. आणि ती प्रेरणाला म्हणते की पण तुम्ही त्यांना विचारलं का? तेव्हा प्रेरणा सांगते की नाही, मी निघून आले तशीच. तेव्हा वल्लरी काहीतरी बोलणार तितक्यात तेजा वल्लरीकडे बघत म्हणते की नाही या, काही गरज नाही, अजिबात काही विचारायचं नाही. तेव्हा वल्लरी म्हणते की असं कसं तेजाताई, विचारायला तर हवं ना, त्यांची पण बाजू ऐकून घ्यायला हवी. तेव्हा तेजा म्हणते की मला काय वाटतं माहिती आहे का वल्लरी, तू जेव्हा वकील होशील ना तेव्हा नेहमी चुकीच्याच लोकांची वकीलपत्र घेशील. तेव्हा सर्वजण तेजाकडे बघायला लागतात. तेजा म्हणते की हो ना, बघा ना, इनडायरेक्टली त्या अजितची बाजू घेते ही, तो चुकीचाच आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की तेजाताई इथे ते चुकीचे आहेत की नाही ते मला माहिती नाही आहे, त्यासाठी आपल्याला ना विचारायला हवं, त्यांनासुद्धा समजून घ्यायला हवं. तेव्हा तेजा म्हणते की कसं असतं ना मिसेस भामरे, लग्न हे विश्वासावरती टिकतं. आता तो हिच्याशी लग्न करणार आहे म्हटल्यावरती एवढी मोठी गोष्ट लपवली कशी, सांगायला पाहिजे होती ना. नाही, कारण काही असू दे. आणि ती प्रेरणाला म्हणते की प्रेरणा तू इग्नोर करा त्याला. वल्लरी म्हणते की अहो असं कसं. आणि ती प्रेरणाला म्हणते की प्रेरणाताई तुम्ही एकदा त्यांना भेटायलाच हवं आणि त्यांची बाजू ऐकून घ्यायलाच हवी. तेव्हा तेजा म्हणते की कसली बाजू, कशाला कोणाची बाजू ऐकून घ्यायची. तेव्हा श्वेता वैतागत म्हणते की अगं तुम्ही दोघी कशाला भांडताय, जरा थांबा ना, तिचं काय चाललंय. आता तितक्यात प्रेरणाचा फोन वाजायला लागतो. प्रेरणाच्या आईचा फोन असतो. आता प्रेरणा घाबरत फोन उचलते आणि म्हणते की हा बोल आई. आता प्रेरणाची आई खूप चिडलेली असते आणि ती रागाने म्हणते की काय गं, अजित कोण आहे आणि काय तमाशा लावलाय हा, आणि काय तुला लाज वाटत नाही का गं. तेव्हा प्रेरणा रडायला लागते आणि म्हणते की आई अगं इकडे काय चाललंय माहिती नाही आहे तुला, ऐकून तरी घे ना तू. तेव्हा प्रेरणाची आई म्हणते की गप्प बसा, खाली मुंडी पाताळ धुंडी असशील असं वाटलं नव्हतं कधी. तुझ्यामुळे ना एक दिवस विहिरीत उडी टाकून जीव द्यायची वेळ येईल आमच्यावर, कळलं का. तेव्हा प्रेरणा म्हणते की गप्प बस गं, काय बोलतेस तू. तेव्हा प्रेरणाची आई म्हणते की मला कसं बोलायचं, आता ते तू शिकवणार का, शिकव. तेव्हा प्रेरणा म्हणते की आई अगं ऐकून तरी घे. आता वल्लरी प्रेरणाला म्हणते की प्रेरणाताई मला फोन द्या. तेव्हा प्रेरणा म्हणते की नाही. मग वल्लरी प्रेरणाच्या हातातून फोन हिसकावून घेते आणि म्हणते की काकी मी बोलते वल्लरी. तेव्हा प्रेरणाची आई म्हणते की तू कशाला बोलतेस, मी तिच्यासोबत बोलत होती ना. तेव्हा वल्लरी म्हणते की तुम्ही त्यांना काही बोलूच देत नव्हता ना पण. तेव्हा सर्वजण शॉक होऊन वल्लरीकडे बघायला लागतात आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.